मंत्री छगन भुजबल ने आज नासिक जिले के येवला लासलगांव विधानसभा मतदार संघ के नीम गांव में विभिन्न विकास कार्यों का लोकार्पण और भूमि पूजन किया। इस मौके पर बोलते हुए उन्होंने कहा कि मैंने विकास कार्य करते समय किसी भी समुदाय के साथ अन्याय नहीं किया। मंत्री छगन भुजबल के हाथों आज नासिक जिले के येवला में विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। इस मौके पर उपस्थित लोगों का मार्गदर्शन करते हुए उन्होंने कहा कि कोई जाति, धर्म, पार्टी, भाषा नहीं, अपना धर्म केवल विकास है। मैं आपके संसदीय क्षेत्र में विकास के लिए आया हूं। मैं ओबीसी का काम पिछले 35 सालों से कर रहा हूं। मैंने उस समय मंडल कमीशन के लिए शिवसेना छोड़ी थी। विकास कार्य करते समय किसी भी समुदाय के साथ अन्याय नहीं होने दूंगा। जात, धर्म, भाषा, पक्ष काहीच नाही। विकास त्याचा धर्म विकासच आहे, त्याची जात विकास, त्याचा पक्ष पण विकास। मी आलोच मुळे या तुमच्या मतदारसंघामध्ये हा एकच विषय घेऊन मी आलो की मी इथे विकासासाठी आलेलो आहे। त्याप्रमाणे मी विकास करतो। काही लोक जे आहे काही विषयाची मांडणी करतात आहे, सरळ सांगायला काय हरकत आहे। ओबीसीचं काम तुम्ही काय आज करत नाही, ते 35 वर्ष करतोय मी। ते शिवसेना सुद्धा सोडली त्यावेळेला मी त्या मंडळ आयोगासाठी। पण ते जरी काम करत होतो तरी तुमच्या मतदारसंघात किंवा कुठच्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही, तो वैयक्तिकरित्या सुद्धा नाही केला आणि तो विकास कामाच्या साठी सुद्धा कुणावर अन्याय केला नाही। हे असं कधीच मी पाहिलं नाही। हा माझ्या विरोधात आहे, याचं नाही काम करायचं, हा याचं गाव जर असं नाही करायचं, असं काय अजिबात असा कधीही विचार माझ्या मनात आलेला नाही। आणि म्हणून आता हे जवळजवळ 700 कोटी रुपये किती कोटी होतात बघा, 1700 कोटी आले, 1700 कोटी। आता कोण मोजतोय? फक्त पास करून आणायचं एवढंच माहिती आहे मला, कुठला आणि काय आहे ते पास करून। तुम्ही एखादी कळवलं का आपलं ऑफिस आणि तुम्ही सगळे मागे लागले आणि त्याचा पास करा, याला फोन, त्याला फोन, हे सेक्रेटरी, मंत्री, पास करा, चला ताबडतोब। आणि आता पुढचं काम जे आहे तुम्ही करायचं आहे, हे काम पण करून घ्यायचं आहे। आणि निवडणूक सुद्धा आता जवळ आलेली आहे। कोणाला तरी काम दाखवायचं आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे। हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो। आई रेणुका मातेच्या तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे बुद्धी देईल। या मातेची जे आहे चांगल्या सुधारणा आपण यापुढे सुद्धा करत राहू। तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद